इंडिया आघाडीची आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे। राजधानी दिल्लीमधल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक पार पडणार आहे। काँग्रेसने इंडिया आघाडीमधील मित्रपक्षांना बैठकीचं निमंत्रण दिलंय। महाराष्ट्रामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे बैठकीला जाणार आहेत। उद्धव ठाकरे बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता आहे। दरम्यान तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने टीव्हीके सोबत आघाडी केली। त्यानंतर द्रमुक इंडिया आघाडीमधून बाहेर पडली। त्यामुळे टीव्हीके या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। 23 पक्षांच्या इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। घोषित केल्याप्रमाणे द्रमुक बैठकीवरती बहिष्कार टाकणार आहे। माकप झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेसवरती नाराज असल्याचं कळतंय। तर टीका करणाऱ्या ममता पक्ष धोक्यात आल्यानं इंडियाच्या आश्रयाला आलेला आहे। आम आदमी पार्टी देखील इंडिया आघाडीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात आहे। तामिळनाडूतील सत्ताधारी टीव्हीके इंडिया आघाडीमध्ये जाणार का याची उत्कंठा आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि याच संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, दुपारी 12 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। बैठकीला कोण कोण उपस्थित राहील, काय शक्यता आहे? महाराष्ट्रातून या बैठकीला सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांच्या खासदार आहेत। त्याशिवाय उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार असं समजते। अखिलेश यादव हे देखील समाजवादी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्याशिवाय काँग्रेस स्वतः या बैठकीचे यजमानपदीच आहे। विशेष म्हणजे द्रमुक हा काँग्रेसवरती नाराज झाला टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे आणि ते बाहेर पडले होते। त्यामुळे आता एक गडी इंडिया आघाडीतून गेलाय, तर टीव्हीके तरी पुन्हा नवा गडी म्हणून इंडिया आघाडीमध्ये येणार आहे का हे पाहावं लागेल। आणि आम आदमी पक्षाची अजूनपर्यंत भूमिका स्पष्ट नाहीये, ते इंडिया आघाडीच्या बैठकीला असणार आहेत की नाही। परंतु तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या स्वतः इंडिया आघाडीच्या बैठकीला असणार आहेत। आणि सध्याची स्थिती अशी एकंदरीत इंडिया आघाडीचं आजचं चित्र काय असेल, भविष्यामध्ये केंद्र सरकारच्या विरोधातली एकत्रित समन्वय आणि रणनीती आखणं, सरकार विरोधातला जो असंतोष आहे त्या अनुषंगाने एक रणनीतीपूर्ण सर्वांनी एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करून सरकार विरोधामध्ये कार्यक्रम राबवणं असे काही अजेंड्यावरचे मुद्दे असणार आहेत। नक्कीच, त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।